व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्ष्मी माताची खूप छान आणि अशी माहिती जी तुम्ही कधी ऐकली नसेल, असे काही तथ्य जे तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नसतील. हा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर चला सुरू करूया. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठा देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूंची पत्नी आहे. लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार, समुद्रमंथन कथानुसार देवदेवतांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नाबरोबर सागरातून उत्पन्न झाली लक्ष्मी. लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगिणी देवी यांची कन्या. ज्या ज्यावेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूंची सहचरणी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण म्हणजे विष्णू सहित रामावतारात ती सीता बनली. कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात आणि दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती. कल्की पुराणानुसार कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे. त्यावेळी लक्ष्मी पद्मावतारात भूतलावर येणार आहे. लक्ष्मी कल्की पुराण. अर्थ कल्की पुराणानुसार ती माझी प्रिया लक्ष्मी सिंहल नावाच्या बेटात जन्म घेईल. सिंहल या बेटाचा राजा बृहद्र आणि त्याची पत्नी राणी कोमुदिनी यांची कमळासमान डोळे असणारी देवी म्हणजे कन्यादेवी लक्ष्मी आहे. तिला माझी पत्नी पद्या नावाने ओळखतील. भगवत पुराणानुसार कामदेव हा श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे. वैष्णव सिद्धांतानुसार कामदेवाचे श्रीकृष्णांचे आध्यात्मिक रूप मानतात. लक्ष्मीला श्री म्हणजे समृद्धी, आनंद, वैभव असे म्हटले जाते. लक्ष्मीला माधवी, रमा, कमला, श्री अशी अनेक नावे आहेत. श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये आदिती, नितृती, पृथ्वी, सची, राका, सिनेवाली, कुहू, रमा, सरमा याचा समावेश होतो. पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसाममध्ये लक्ष्मी देवी बरोबर वाहन घुबड म्हणजे उल्लक याचीही पूजा होते. पौराणिक समुद्र मंथन कथानुसार लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगिणी देवी यांची कन्या. समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या आहे. ती कमलासनावर विराजमान चतुर्भुज तेजस्विनी सुंदर होती. देव आणि दानव मोहित होऊन तिच्या जवळ गेले, पण लक्ष्मीने त्यांच्याकडे लक्ष न देता योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले. लक्ष्मीने विष्णूच्या गळ्यात कमळाचे फुलाचा हार घातले. अशा प्रकारे विवाह झाला. चतुर्युग, 4 युगापैकी एक युग म्हणजे सत्य म्हणजे सतयुग. सतयुगातील विष्णूंचे दिव्य निवासस्थान विष्णुलोक वैकुंठामध्ये लक्ष्मीदेवी नारायण विष्णू यांच्यासोबत असते. त्या रूपाला लक्ष्मीनारायण असे म्हणतात. देवदेवतांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथनातून निघालेले अन्य रत्नाबरोबर सागरातून तिची उत्पत्ती झाली असे म्हटले जाते. ऐतिहासिक काळात भारतामध्ये कलेचा आविष्कार घडला. तो मौर्य शुंग काळात लक्ष्मीची रूपे कोरली गेली. बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी दिसून येते आणि मुख्यत्वे साची भारतहूत येथील बौद्ध कलेतून यक्षयक्षीच्या भीमकाय पाषाण प्रतिमातून आणि पक्क्या मातीच्या बाहुल्यासारख्या प्रतिमातून प्रत्यक्ष श्रीलक्ष्मीच्या बाबतीत म्हणवायचे झाल्यास भारतहूतच्या स्वरूपातील यक्षयक्षीच्या प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. स्तूपाभोवतीच्या दगडी कांड्यावर जवळजवळ पुरुषाकारामध्ये उंच उठवतात या पाषाण प्रतिमा आढळतात. त्यात विशेषण करून सिरमा, चंदायेखी आणि कुरोपी म्हणजे कुबेर, एखो अशा ओळख करून देणाऱ्या
अभिलेखासह आढळणाऱ्या यक्ष प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सिरिमा म्हणजे श्री व कपुरी म्हणून म्हणजे कुबेर यक्ष यांच्या प्रतिमांचा बौद्ध स्तूपावरील अंतर्भाव झाला. यावरून या देवता सामान्य जनांच्या मानसात घर करून होत्या हे स्पष्ट आहे. इंद्र, ब्रह्मा इत्यादी देवतांचा सुद्धा बौद्ध देवकुलामध्ये अंतर्भाव होता. यावरून हे स्पष्ट होते की सांप्रदायिक भेदामुळे जनमानसात लोकप्रिय असलेल्या देवतांच्या पूज्य आविष्कारात खंड पडलेला नव्हता. अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे श्री ही वैदिक देवता म्हणून मानण्यात काहीच हरकत नाही. तसेच निदान निरुक्तकार ऐशकाच्या काळात कुबेर हा एक ऐतिहासिक मानव देवत्वाला गेल्याचा उल्लेख येतो. मनुष्य प्राकृती देवांचे उदाहरण म्हणून त्यांचा उल्लेख आहे आणि त्या अर्थाने उत्तर वैदिक काळात त्यांचा देवकुलात अंतर्भाव झालेला होता. चंद्रालक्ष्मी म्हणून श्रीसूक्तात उल्लेखलेले श्रीचे स्वरूप चंद्रा एकी म्हणूनही पूजले जात असे. परंतु श्री लक्ष्मीविषयीची बौद्ध उपासकांच्या मनात असलेली प्रतिमा अगदी वेगळ्या रूपात शिल्पकलेत प्रकट झालेली साची येथे पाहावयास मिळते. ते 2-3 उदाहरणातून प्रकट झाले आहे. एक म्हणजे अभिषेक लक्ष्मी. 2 हातात 2 कमळाचे फूल घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर 2 बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले आहे. तर दुसऱ्या एका शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातात कमळाचे फूल आहेत असे कोरीवकाम दिसून येते. पद्योस्थिता आणि पद्मिनी या दोन्ही बिरुदात अभिप्रेत असलेल्या अर्थकलाकाराने त्या रूपात प्रकट केलेला दिसतो. असे म्हटले जाते की वैभवलक्ष्मी व्रताने होतात सर्व मनोकामना पूर्ण. शुक्रवारच्या या व्रताचे महत्त्व जाणून घेऊया. सर्वसाधारण 11 किंवा 21 शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते. शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते. मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक आपल्याला मिळेल. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवीला समर्पित असतो. तसे शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी माता लक्ष्मीशिवाय माता संतोषी आणि वैभवलक्ष्मीची पूजा देखील करण्यात येते. वारंवार कार्यात बाधा येणे, शिक्षणात अडथळे येणे अशा अनेक समस्यांसाठी वैभवलक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला देण्यात येतो. जाणून घेऊया वैभवलक्ष्मी व्रत काय आहे आणि ते कसे करावे. वैभवलक्ष्मी व्रत कोण करू शकतं? फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील वैभवलक्ष्मी व्रत करू शकतात. हो, साधारण 11 किंवा 21 शुक्रवारचे हे व्रत असते. यामध्ये नेहमीप्रमाणे पूजा मांडून मंत्रोच्चार कथा सांगितली जाते. तर हे व्रत जर तुम्ही कराल तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते. आपण उपाशी राहावे या दिवशी व्रत करताना. आणि आपण जर काही खायची इच्छा असेल तर तुम्ही फळाहार करू शकता, पाणी पिऊ शकता किंवा काही ज्यूस पिऊ शकता. कशी वाटली ही माहिती नक्की सांगा. लाईक करा. धन्यवाद.